श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रावण ऐकावे, षोडोपचार पूजावे, स्वामी चरण भक्तीने लागे करणे, तीर्थाटन योगाभ्यास होऊन सानुनी अवकाशीने नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येथे हाता. स्वामी चरित्र गाता एकदा पुनरावृत्ती चुकील गताध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले ते नृपरा दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याच्या दासी नवविध तत्पर सेविसी ते धरती मानरूप. चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. कैसे आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येते. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंदित स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून. या लग्न देती दूर देशाहून. शरीर भोग कष्टाले संसार तापे तप्त झाले. माया मन पसारात फसले ऐसे आले कितीक एक. स्वामीशी कल्पद्रुप समान होऊन कामना चित्त करीती पूर्ण. भक्त काजा सव अवर्ती न मानरूप झाले. भक्तांतरी जे जे इच्छिते ते ते येते राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कोटील तया शास्ते केवळ नास्तिका प्रती. तत्काळ योग्य शासन करीत आधी. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पाहिजे. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासे. असुनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नांदी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे. काय तुम्हा वेड लागले वंदिती ढोंग्याची पावले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघे. ऐसे त्याने निंदिले समर्थ असे अंतरी जाणले. जेव्हा जे भेटीसा आले तेव्हा केले एक नवल. पहावा आले लक्षण समर्थ समजले ती खून. ज्या घरी बसले तेथून उठून या चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बसल्या भक्तिपाठावरती. श्री स्वामी आपली चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छुदांना संख्यात पातळी ते क्षणार्धात. समाज दाटला बहुतेकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगलनामे गरजते वाचे. हेतुपूर्व मनीचे म्हणून याने विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मी ती तयाते. कोणी नवसाती करती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुके पाहाती मना माझे आश्चर्य करते. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूने. क्षण एक घडता सत्संग तत्काळ पलटे की कोमती. म्हणून या कवीवर नेतती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज असते समर्थ संन्यासी पुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणते यथेच्छ मिळेलाच खावायचे. आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी तो ते येऊनी सेवे करे. संन्यास्या पुढल्या नाना परी वस्तूने येऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होतो भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्य दोकाशी. सूर्य जाता असता तळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होत तयाशी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडव्या कुत्सित जन अवतरले येतीवर. तयांच्या चरणी त्यांची भक्ती त्याचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी खाती लीला त्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढले निश्चित. त्यांचा अवतार स्वामी येती वर्णी कीर्ती विष्णुदास इति. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुराध्याय गोडा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु.